तर मित्रांनो आज आम्ही बनवणार आहोत फिश आणि आम्ही चाललोय आमच्या इथं फिश आणायला मार्केटला. तर चला आपण जाऊ आणि माझ्यासोबत निकिता पण आहे. तर चलो अभी टू व्हीलर लेके हम जाएंगे दोस्तो. तर टू व्हीलरची चावी तुमच्या भावानी घेतलेली आहे आणि चला. आवरलं का मॅडम तुमचं? आवरलं का? मग लवकर घे पिशवी आपल्याला फिश आणायसाठी. चलो दोस्तो मार्केट में मिलेंगे. तर आम्ही चाललो तो फिश आणायला पण रस्त्यामध्ये भेटली माझी मैत्रीण निक्की घोलप. हे बड्डे गर्ल हॅपी बड्डे बिलिटेड. काल तिचा वाढदिवस होता तो मला जमलो नाही मित्रांनो. आम्ही फिरायला जाणार होतो पण ठीक आहे जाऊ दे काय हरकत नाही. आता आम्ही चाललो ट्रिपची बाजारामध्ये फिश घ्यायला मित्रांनो. चलो फिर. बहुत थंडी है जोर से. निक्की घोलप कुठे गेली होती तू आज निक्की बाई? मी माझ्या बर्थडे सेलिब्रेशनला गेली होती. मला न सांगता मला फोन तरी केला का भुरटे भापटे? अरे तू आला का? तू आला का? मला फोन कुठे केला तू? गबरे फोन कुठे केला तुम्ही? मित्रांनो, मला अरेंजमेंट बोलली- करायची असते माझ्या बर्थडेची बरोबर. बर्थडे करा अरेंजमेंट नाही करत. अरे मी फॉर्मेट घेऊन गेलो होतो तुला वहिनी ॲडला म्हणून काल मला उशीर झाला. नक्कीच तुला मग हा असं पण म्हणतो मी बिझी होतो. मग हा असं पण म्हणतो. बड्डे कर सांगायला पाहिजे. करायचा ना भाई. पार्टी नाही गेली सगळं पण मला सांग. अवघड. तू आपण नंतर करू. फायनली केलं निक्कीला बाय बाय. आणि भेटली आमची मंजिरी. ओ माय गॉड तोंड झाकू राहिली मंजिरी. आणि तू काय आली परत? शट अप. बघा ही मंजिरी. आता चलो बाय बाय. बाय जाऊ का आम्ही आता फिश आणायला? बाय. बाय बाय चलो. मी काय मी नाही ना. ए तोंड झाकवती बघू शकता मित्रांनो. आणि ह्या पोरीचा होता वाढदिवस. हातामध्ये केक आहे आणि गेली होती कोणासोबत काय माहिती केक कापायला. माझा मैत्रिणीसोबत गेली. बॉयफ्रेंड नाही आहे याला सांगा. हा मुद्दा म्हणून चिडवतो मला. ए, चांगली मुलगी आहे. या चांगल्या मुली बिचाऱ्या. सिन्सिअर आहे आम्ही खूप सिन्सिअर. ए थोडा तोंड पाय. तर फायनली आम्ही आलेलो आहे फिश घेऊन. आता तुम्हाला मस्त फिशची रेसिपी दाखवणार आहे तुमचा भाऊ. निक्की मॅडम बनवणार आहेत फिश. बघू आता कशी बनवती काय बनवती. जर फिश चुकली तर डायरेक्ट हिला फटके मिळणार आहे मित्रांनो आज डायरेक्ट. तर आता होणार आहे स्टार्ट फिशची रेसिपी मित्रांनो. काय काय आणले तुम्हाला दाखवतो चला. तर बघू शकता हे आणले मसाले. हे एवढे मसाले आणले बापरे बाप. एवढे मसाले. लिंबू तर दुनिया भराचे घेऊन आले. एवढी कोथिंबीर आहे आणि इसमें हे फिश. फिश कोणची आणली आपण ही? काय दरवेळेस सांगतोय विसरून गेलो नाव. चिलापी. चिलापी नाही हा बरोबर चिलापी चिलापी चिलापी. कोई तो रोके कोई तो टोके इस उम्र में अब खाएंगे धोके. तो फिश धो रे हमारी मॅडम जी. बघू शकता स्वच्छ धुई चांगली टाकाटक मध्ये धुई. हो मस्त धुवून काढ जरा. आणि चविष्ट आणि उत्कृष्ट. चविष्ट आणि उत्कृष्ट झाली पाहिजे असं मी तिला बोलतोय. बघू आता कशी होती फिश. फिश मला पहिली गोष्ट लय आवडती बरं का. चिकन मटनपेक्षा पण चांगली झाली तर बरं आहे. नाही का धोकं आहे ना
खराब होऊन जातं मित्रांनो माहिती का. बघू आता कशी आहे ती, काय दिसते. आमच्या घरात आहे ना बिग बॉस पण चालू आहे. बिग बॉस चालू आहे. आणि कोण होतं काय माहिती यावेळेस विनर बिग बॉस. माऊ माऊ आमची काय आहे ती हो का नाही. माऊची कॅडबरी सगळे खात आहे. बनवा लवकर भूक लागली. कोण दिली पैसे होते तुझ्याकडं. बापरे तुझ्याकडे पैसे कुठून आले. काकूच्या खिशातून पैसे पडले तू डायरेक्ट कॅडबरी घेऊन आली. बापरे पहा आमची माऊ किती खतरनाक आहे बाबा. तिच्या काकूच्या खिशातून पैसे पडले आणि डायरेक्ट कॅडबरी घेऊन आली. अहो ते पोहे खराब आहे. सकाळचे पोहे खाऊ राहिली तू कशाला खाऊ देते. त्याच्यात काही पडले का. पागल आहे का तू कशाला खाते पोहे. पोहे नाही खायचे ते ठेव टाकून दे रे. ते पोहे सकाळचे पोहे येते येड्यासारखं करती. कॅडबरी खाल्ली ना तू. पोहे पोहे कशाला खाती. खायचे होते मग सकाळी खाल्लेले चालले असते ना. आता कायला खाती. काय बनवते याच्यात. भात बनवतीये व्हाईट कलरचा भात. बरं बरं बनवा मग भात. तांदूळ टाकलेले आहेत. तुम्ही पण भात बनवताय का. बरं बरं. आता हे टाकलेले भात एवढे छोटे एवढंच लागणार आहे. एक पातीलं छोटंसं. आमच्या घरात आहे ना छोटं पातीलं भाताचं बनतं रोज. रोज बनतं एक दिवस बी खाडा नसतो. बघू आता काय ते कोणचं हे. ओके हे लावायचं कर. हात पुढं कर. चल हे आमची माऊ आहे ना काही पण लावायचं म्हणती ना. पूर्ण हाताला चोळ. पूर्ण व्यवस्थित चोळ नीट. हा तोंडाला लाव. तोंडाला लावायचं असतं ते. तोंडाला गालाला गालाला हाताला लावायचं असते ना रे पुरी. बघा हे काय क्लिन्झिंग काय नाव याचं. क्लिन्झिंग आहे काहीतरी प्रकार आहे तो. ते पाय ना कशी पाहिजे कशी लावती शहाणी. काय होतं माऊ यांनी लावल्यावर. गोरा होतं. बर मी तर नाही झालो अजून गोरा. मी तर काळाच आहे. मी तर काळाच आहे. काही खरं नाही. भाऊ असं येडपटावाने करू नको. ते ठेवते तिकडे ठेव. नीट ठेव. हिला ना खरंच काही कामं नाही. नुसतं येड्यावानी वागती. नीट ठेव. नीट ठेव. नीट ठेव नाही तर असा मारील ना. ते बिग बॉस लावलंय ना तर मग बघ व्यवस्थित. हा येडी हाल. ए पाय येडी येड्यावर नको रे मारीन तुला. पडशील इथं या कोपऱ्यावरती येडे. शी घाणरडी. नुसतं उड्या मारती बघा. लय आगाव पोरगी लय आगाव. हिला घेऊन जा बरं तुम्ही. घेऊन जा हिला गावाला. घेऊन जा. लय परेशान करते ती आम्हाला. घेऊन जा. कोणाला आवडती मुलगी सांगा आणि तिला घेऊन जा तुम्ही. बघा 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 बघा. हा वरती नको सोडू. टीव्ही जवळ नको जाऊ. बघा 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 मित्रांनो कशी करती. हिला नका फटके पाहिजे. फक्त फटके पाहिजे बाकी काही नाही. हा जावा तेव्हा येड्यावानी वागती. येड्यावानी नुसतं येड्यावानी करती. अगल बघा आता फिश आहे ना एकदम मस्त धुतली. काय आता फिश बघा धुवून घेतली. चकाचक मध्ये 1 किलो आहे. तर आता आमचा राईस पण शिजला आहे. काय म्हणते तू. काय बोलत होती बोल. 5-10 मिनिटं राहू द्या. मसाला तळती. तळा मग मसाला काय. आता 5-10 मिनिटं असंच ठेवणार मॅडम. तर आता हा सगळ्यात अगोदर ठेवलाय मॅडमनी तवा. तवा ठेवला आहे आणि याच्यात काय बापरे मसाले वाटतं. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे मसाले. खोबरं खाऊ का थोडं मित्रांनो. बाबू अरे बापरे खोबरं तुटायला तयार नाही. लय निबर खोबरं आहे बरं का. एकदम खतरनाक.
आता खाणार तुमचा भाऊ. हे पण आणते ग पितांबरी ते. भूक लागली ना असं खोबरं खायचं. कांदा कापताय. बरं कांदा कापणं चालू आहे. आता एक कांदा टाकलाय का? वा वा. आता काय मसाला बनवती. खोबरं खाल्लं ठसका लागलाय मला. पाणी पितो. अरे बापरे. 2-3 तास लागतील बनवायला तुला तर. किती वेळ लागणार बनवायला? अर्धा तास. बापरे बाप. हे कांदा भाई. मसाल्यामध्ये काय काय? खोबरं कटिंग चालू आहे. खोबरं कटिंग चालू आहे मस्त. खाऊ का? ही किचन वाटा साफ करते का तुम्हाला सांग बरं? नक्की. घासून काढते मी. मला तर किचन वाट्यावरती असं कापलेलं अजिबात आवडत नाही. तर मी रोज घासून काढते. घाशीत असशील तू. का रागात पाहिजे भटकं देऊ का? राहतात का बघायला? लागेल चांगलं. बघायला तर राहत नाही मी. ते खरं आहे. मग कसं काय कळलं तुम्हाला जास्त नाही? हो दे. खोबरं टाकायचं का त्याच्यात? चव येते का खोबऱ्याने? कांद्याला खालीवर कर ना. खोबरं काटा आहे मॅडम ने. त्याच्यात मसाला काय काय रे? एक मिनिट थांब बरं. कोणता मसाला बोलता याला? हे काय झाडाची पानं. निर्दळीची पानं येते. झाडाची पानं. हे काय सुपारीचा काय संबंध आहे याच्यात? सुपारी नाही येते. मग ते काहीतरी म्हणतात त्याला. काय ते हवा काढू. काय हवा काढू का? काय सुपारी. हे काय नाव माहिती का तुला? नाव माहित नाही रे भाऊ मसाल्याचे. या पोरीला झाडं पाला बघू शकताय. मटेरियल तर आहे म्हणजे चांगलं बनल. बघू आता. हे आहे निर्गळीचे पानं. निर्गलीचे पानं. हा. निर्गली. आणि हे त्यांचे ते साल. साल निर्गळीचे. निर्गली. निर्गली. नाही हो. काही बोलती रे. खोटं खोटं बोलती. निर्गलीचे पानं. झाडं झुडपं टाकून खाऊ घालू राहिली रे ही पोरगी आम्हाला. काही खरं नाही. झाडं झुडपं. आणि हे वाळलेले पाल्याचे येतं. वाळलेले पाल्याचे म्हणजे टाक बाई जे टाकायचं ते आता बघू. मी तर अर्ध खोबरं येतं खाऊन घ्यायच्या मागे. आता कोथिंबीर घेतली रे बाप. कोथिंबीर लय भारी आहे रे पण ना. गावठी का कोणची काय माहिती. गावठी नाही ना. गावठी बारीक असते ना का? गावठी कोथिंबीर तर नाही दिसत ही. पण कोथिंबीर भारी आहे. बाकी काही असो. पण कोथिंबीर याच्याशिवाय मजेत येत नाही. तुला सर्दी झाली काय? काय खरं नाही देव. सांभाळून बरं काय. नाही तर तूप टाकशील त्याच्यात. बाप रे. देखो भाई साहब ये लड़की बहुत ही डेंजर दिख रही है. काही खरं नाही रे बाबा. आता मसाला बनवणं चालू आहे नाही का? मिक्सर मध्ये. ओके टाका मग आता. काय खोबरं काय टाकायचं? कांदा आणि कोथिंबीर. कोथिंबीर डाली है ना मॅडम ने. टाका. घुमाव.
झाला, बारीक झाला सगळं. परफेक्ट 1 मिनिटामध्ये मसाला बारीक झाला आहे. बघा तुम्हाला बघायला भेटेल, मस्त बघू शकता तुम्ही टाकाटकमध्ये. तर आता कढई ठेवली आहे मॅडमनी. आता कढईमध्ये सर्वात अगोदर काय टाकणार आहे तू? मसाला का तेल? काय टाकणार आहे काय माहिती बिचारी. मसाला तर अगोदर कापतीये बघू शकता, पण मला असं वाटतं तेल टाकायला पाहिजे आधी. मला जरी काही येत नसेल ना तर मला तेवढं माहिती आहे की अगोदर तेल टाकता का मसाला टाकता? पाणी. पाणी टाकता. बर बर बर, बघू आता काय टाकता काही नाही. टाका पटकन. पाय वगैरे बरोबर आहे, आधी तेल टाकायचं असतं, मला माहिती आहे ना भाई. मसाला आणि हळद आलेली आहे याच्यामध्ये. किती प्रकारचे मसाले टाकले? 2च टाकले. या मसाला येणार त्याच्यात. मीठ वगैरे सर्व, आता मीठ वगैरे सर्व आलेले आहे बघा तुम्ही मस्त. आता काय याला अरे काय ग्रेव्ही, ही मसाल्याची ग्रेव्ही अशी छान पैकी बनलेली आहे. ते फ्राय बनवायची का भाजी? काय भाजी ना फ्राय करायची बोलली तुम्ही. फ्राय करायची. हे होतंय आता फिश फ्राय, आणि फिश फ्रायच्या नंतर होणार आहे फिशची भाजी. तरी सध्या आता फिश फ्राय बघू शकता. मला तर लय आवडते फिश फ्राय मित्रांनो. बघू आता किती वेळात तयार होती. किती वेळ लागेल? 10 मिनिटं. 10 मिनिटामध्ये आता ही फिश फ्राय होणार आहे. तर ही फ्राय चिकन, फ्राय फिश, पण थोडासा ग्रेव्ही जास्त बनवली वाटतं फ्राय फिशची मॅडमने. आणि इथं होणार आहे आता काय भाजी, फिशची भाजी होणार इथं. तर बघू आता कशा बनवतात मॅडम. तेल तर टाकले, टेस्टी तर झाली पाहिजे असं मला वाटतं. काय कोथिंबीर टाकते का? कोथिंबीर डालो. तर मसाला टाकला याच्यामध्ये मस्त टाकाटकमध्ये. बघू शकता तुम्ही भाजीचा मसाला आहे. आता भाजी तयार होणार आहे. आता मसाले टाकते का आता? हे किती मसाले टाकले तू याच्यात? 3 मसाले. बर बर, 3 मसाले. 3 मसाले आता टाकलेले आहेत. तर आता भाजीसाठी तयार होती आपली फिश. तर सर्व फिश आता एक एक करून टाकणार आहे मॅडम आपली. बघू शकता सगळे पीस टाकले. आता ही किती वेळात भाजी होईल तयार? 5 ते 10 मिनिटामध्ये. ठीक आहे, सगळे पीस टाकते ना, टाकून दे सगळे. आता सर्व पीस टाकलेले आहे याच्यामध्ये. आता उकळ आल्याच्या नंतर भाजी तयार होणार आहे. तर बघू आपण याची टेस्ट कशी आहे का आहे. चला बघा, मस्त कोथिंबीर टाकली आहे आणि आता मस्त झाकून ठेवलेली आहे. बघू आता किती वेळात होते. फायनली आपली रेसिपी तयार झाली आहे. फिश, ही आहे फिशची भाजी आणि ही आहे फ्राय. फ्राय थोडी जास्त शिजल्यामुळे अशी झाली बरं का मित्रांनो. चला या जेवायला मित्रांनो. आता टेस्ट बघूया आपण कशी आहे.